नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। गडचांदूर ते भोयगाव मार्ग हा सरळ आता यमलोकाला जातो की काय असे चित्र स्पष्ट दिसत आहे। कारण या मार्गावर उभे असणाऱ्या ट्रकला दुचाकी आणि चारचाकी वाहनांची धडक बसणे हे नित्याचेच झाले आहे। आणि काल झालेल्या अपघातात उभ्या रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला कारने धडक दिल्याने 4 मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल घडली। यामुळे या मार्गावर परिवहन विभागाचे लक्ष आहे किंवा नाही असा प्रश्न नागरिकांतर्फे उपस्थित केला जात आहे। नुकताच लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे काँग्रेस पक्षातर्फे अनेक उमेदवारांनी आपली कंबर कसली असून चंद्रपूर आणि बल्लारपूर विधानसभेकरिता अनेक जण डोक्याला बाशिंग बांधून उभे आहे। परंतु त्याच वेळेस राजुरा आणि ब्रह्मपुरी येथे मात्र एकही इच्छुकांची गर्दी दिसून येत नाही आहे। काँग्रेस पक्षात चंद्रपूर जिल्ह्यात 2 गट कार्यान्वित असून धानोरकर गट आणि वडेट्टीवार गट हे आपापले उमेदवार निवडणुकीकरिता उभे करण्याकरिता प्रयत्न करत आहे। परंतु शेवटी ही माळ कुणाच्या गळ्यात पडते हे बघणे औत्सुक्याचे ठरेल। अनेक राज्यात विवाहित महिलेवर अत्याचार होण्याचे अनेक प्रकरण समोर आले आहेत आणि ते सातत्याने होतही आहेत। अशातच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओमुळे अनेकांची तळपायाची आग मस्तकात गेली आहे। एका विवाहित महिलेने आपल्या बहिणीच्या घरी जातो म्हणून सांगितले असता नवऱ्याने सरळ तिचे हात बांधून गाडीच्या मागे फरफटत ओढून नेले। ती विवडत असताना ती खाली पडली आणि त्यानंतर क्रूरतेचा कळस गाठत पतीने तिच्या अंगावर उभे राहून तिला लाथांनी मारहाण केली। कोरोना काळात गडचिरोली जिल्हा ग्रामीण रुग्णालयात अनेक साहित्यांची आवाजवी खरेदी करून चर्चेत आलेले डॉक्टर अनिल रुडे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई सुरू आहे। अशातच त्यांना पुन्हा एकदा पदभार सोपवल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे। त्यांच्यावर झालेले हे आशीर्वाद नेमके कुणाचे याची चर्चा सर्वत्र होत आहे। सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने पीक विमाचा प्रश्न निकाली निघाला असला तरी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी मात्र ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी विरुद्ध लढा उभारला असून तुम्ही पीक विम्यास पात्र असलेल्या शेतकऱ्यांना का डावलले या आशयाची याचिका हायकोर्टात दाखल केली आहे। त्यांनी दाखल केलेल्या या याचिकेमुळे इन्शुरन्स कंपनी मात्र हादरली असून आता त्यांच्या समोर युक्तिवाद कसा करावा असा प्रश्न पडला आहे। चंद्रपूर शहरातील बाबूपेठ उड्डाणपूल याचे कवित्व जितके गायले तितके कमीच आहे। अनेक वेळा या उड्डाणपुलाचे उद्घाटन होऊनही आजपर्यंत तो पूर्णत्वास गेलेला नाही आणि त्याचा फटका अनेक नागरिकांना बसलेला आहे। अशातच चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी या उड्डाणपुलाकरिता 5,49 लाखाचा निधी खेचून आणल्याने आता तरी हा उड्डाणपूल पूर्णत्वास जाईल अशी आशा करायला काही हरकत नाही। पावसाळ्यात ग्रामीण भागात रानभाज्यांना महत्त्व प्राप्त होते कारण ह्या रानभाज्या या काळात तुमच्या शरीराची काळजी घेतात। अशातच या रानभाज्यांचा महोत्सव जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदच्या वतीने सोमवारपासून सुरू करण्यात आलाय। त्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असून नागरिकांनी या रानभाजी महोत्सवाचा उपभोग घ्यावा अशी विनंती जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आली आहे। कुरखेडा तालुक्यातील कडोली येथील नदीपात्रात आंघोळीकरिता गेलेल्या 5 मित्रांपैकी एका मित्राचा नदीपात्राच्या खोलीचा अंदाजा न आल्यामुळे बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे। काल दुपारी हे 5 मित्र आंघोळीकरिता या नदीपात्रात उतरले होते, परंतु 20 वर्षे वय असलेला विशाल सहारे याचा बुडून मृत्यू झाला। त्याचे शव घटनास्थळावरून 10 मीटर अंतरावर सापडले असून ते उत्तरीय तपासणीकरिता पाठवण्यात आले आहे। चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनमध्ये शक्ती एंटरप्राइजेस येथे कंत्राटी कामगार म्हणून काम करीत असणारे अरुण सातघरे यांचा रेल्वे वाघिणीच्या खाली येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। ही घटना पहाटेच्या सुमारास घडली असावी असा कयास लावण्यात येत आहे। मृत्यूसमयी त्यांचे दोन्ही हात धडावर होते, परंतु शीर मात्र वेगळे झाले होते। घटनेचा तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।